नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, लोकल, बेस्ट आणि मेट्रो हे तीनही मुंबईकरांसाठी अतिशय महत्त्वाचे वाहतुकीचे पर्याय आहेत। प्रवाशांना आता मुंबईतील सार्वजनिक वाहतुकीसाठी एकाच तिकिटावरती प्रवास करता येणार आहे। त्यासाठीची यंत्रणा मे महिन्याच्या सुरुवातीला प्रवाशांच्या सेवेमध्ये येणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भामध्ये महत्त्वाची माहिती दिली आहे। मुंबईकरांना एकाच तिकिटावरती लोकल, मेट्रो, मोनोरेल आणि बेस्टनं फिरता येणार आहे। ही सुविधा 1 ते 15 मे दरम्यान सुरू होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भातली आज घोषणा केली आहे। 15 जूनच्या आतमध्ये ही सुविधा MMR मधील सर्व शहरांमध्ये पुरवली जाणार आहे। मुंबईतील या सुविधेसाठी सध्या तात्पुरत्या स्वरूपामध्ये चाचणी सुरू आहे। लवकरच ही सुविधा प्रवाशांसाठी आणण्यात येणार आहे। दरम्यान काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भामध्ये घोषणा केली होती। मुंबई वन कार्ड हे मल्टी मॉडेल स्मार्ट कार्ड असणार आहे। मुंबईकरांना एकाच कार्डद्वारे विविध प्रकारच्या सार्वजनिक वाहतुकीचा लाभ घेता येणार आहे। यामुळे मुंबईकरांचा प्रवास जास्त सोयीचा होणार आहे। हे कार्ड लोकल ट्रेन, मुंबई मेट्रो, मोनोरेल आणि सार्वजनिक सेवांसाठी वैध राहील। तसंच या कार्डवरती टॅप केल्यानं पेमेंट करण्यास मदत होईल। या कार्डमुळे प्रवाशांना एकाच तिकिटानं मल्टी मोडमध्ये प्रवास करता येईल। म्हणजेच पॉईंट A ते पॉईंट B पर्यंत ट्रेन, मेट्रो किंवा बसने एकाच तिकिटानं तुम्हाला प्रवास करणं शक्य होईल। मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावरती लवकरच AC लोकल सुरू करण्यात येणार आहे। 1 ते 1.5 महिन्यामध्ये नवीन AC लोकल ताफ्यामध्ये येणार असून ती हार्बर मार्गावरती चालवण्याचं नियोजन असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं। या हार्बरवरती 12 डब्यांचा 614 नॉन AC लोकल फेऱ्या सध्या चालवल्या जातात। AC लोकलच्या नवीन फेऱ्या असतील की नाही, की नॉन AC फेऱ्यांऐवजी AC लोकल चालवण्यात येतील हे मात्र अद्याप ठरलेलं नाही। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आता स्वित्झर्लंड, युरोपप्रमाणेच मुंबईत देखील नागरिकांना आता वन कार्डची सुविधा मिळणार आहे। यावरती आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।